आता करिअर ऑपॉर्च्युनिटी असतानासुद्धा म्हणजे हे बघत असतानासुद्धा आपल्याला काय काय प्रकारचे स्किल डेव्हलप करायचे हे सुद्धा बघायला लागतं. की जसं की वकील असतात, वकिलाला वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. जसं की ड्राफ्टिंग असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट्स ड्राफ्ट करायचे असतात, पॉवर ऑटर्नी ड्राफ्ट करायचे असतात, त्याच्यानंतर काही कमर्शियल डॉक्युमेंट्स असतात, टेंडर्स असतात, त्याच्यानंतर टेंडर्स बिड भरत असताना त्याच्या संदर्भातले काही डॉक्युमेंट असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट हे वकिलांना ड्राफ्ट करायला लागतात. ते इनहाऊस वकील असो किंवा प्रोफेशनल वकील असो. आणि या फर्म्स असतील किंवा कंपन्या असतील यांना बेसिकली हे ॲग्रीमेंट्स ड्राफ्ट करणं, ते ड्राफ्ट ॲग्रीमेंट्स वेट करणं यासाठी जास्त गरज असते. की जसं आता आपण रिअल इस्टेट बघितलं, रिअल इस्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट असतात. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असतं, पॉवर ऑटर्नी असते, सेल डीड असतात, एक्सचेंज डीड असतात, गिफ्ट डीड असतात, मॉर्टगेज असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स हे वकिलांना ड्राफ्ट करावे लागतात. त्याच्यानंतर त्याच्या बारकाई आपल्याला बघाव्या लागतात. आता खूप वेळेला असं असतं की पक्षकारांना असं वाटत असतं की आपल्याला काही कोर्टात जायचं नाही आहे, आपल्याला आर्बिट्रेशनला जायचं आहे. मग अशा वेळेला आर्बिट्रेशन क्लॉज कसा ड्राफ्ट करायचा याचंही स्किल लागतं. त्याला काय गरज आहे, आर्बिट्रेशन क्लॉज ड्राफ्ट करताना काय काय त्याच्यामध्ये पाहिजे, या सगळ्याचा विचार हा वकिलाला ड्राफ्टिंग करताना करावा लागतो. आता तसंच खूप वेळेला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीशी रिलेटेड डॉक्युमेंट असतात, ट्रान्सफर डॉक्युमेंट असतात, त्याच्या संदर्भातसुद्धा किंवा रजिस्ट्रेशनची कामं असतात. ट्रेडमार्क रजिस्टर करायचं असतो, पेटंट रजिस्टर करायचं असतं, डिझाईन रजिस्टर करायचं असतं. अशा वेळेलासुद्धा या सगळ्या वकिलांना त्या सगळ्या स्किलची गरज असते. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचं काम कसं करायचं, या ट्रेडमार्क, पेटंट या सगळ्याचा एक्सपिरियन्स त्यांनी घेतला की इवन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या संदर्भातल्यासुद्धा सेपरेट फर्म्स आपल्या भारतामध्ये आहेत आणि त्या या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या कामामध्ये काम करत असतात. त्यांनासुद्धा वकिलांची गरज लागते ही सगळी कामं करण्यासाठी, रजिस्ट्रेशनसाठी, ड्राफ्टिंगसाठी. त्याच्यानंतर कधीतरी कोर्टामध्ये काही इन्फ्रिंजमेंटचे सूट्स दाखल होतात, ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंट असो किंवा अजून काय पेटंट इन्फ्रिंजमेंट असो, डिझाईन इन्फ्रिंजमेंट असो, कॉपीराईट असो. त्यामध्ये सुद्धा त्यांना त्यांचे डिफेन्सेस बनवावे लागतात, प्रिंट बनवावे लागते. म्हणजे अशी भरपूर प्रकारची कामं इव्हन या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत. तसं जसं मी आता रिअल इस्टेटमध्ये बोललो तुम्हाला की सेल डीड वगैरे करावी लागतात. अजून काय कधीकधी वेगवेगळ्या प्रकारे कंपनीचं मर्जर्स वगैरे होत असतात. मग कंपनीचे मर्जर होत असताना त्याचे संदर्भातले सगळे डॉक्युमेंट करावे लागतात. शेअर परचेस ॲग्रीमेंट करावे लागतात, ट्रान्सफर ऑफ शेअर्सचे ॲग्रीमेंट करावे लागतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट हे वकिलांना करावे लागतात. त्याच्यासाठी या कंपन्यांना किंवा फर्म्सना किंवा इंडिव्हिज्युअल लोकांनासुद्धा गरज असते वकिलांची आणि त्यामध्ये ही सगळी कामं ही वकिलाला त्यावेळेला करावी लागतात. म्हणून आपल्या या प्रोफेशनमध्ये खूप वास्ट प्रोफेशन आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे असं म्हणता येईल की जितकं करावं तेवढं थोडंच आहे, एवढ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी सिव्हिल लॉमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत आजसुद्धा. आता कधीकधी असंही असतं की वेगवेगळ्या प्रकारच्या काही ॲक्विजिशनचे कामं असतात. म्हणजे मोठे मोठे लँड्स टाउनशिपसाठी वगैरे डेव्हलप करत असतात. त्यांनासुद्धा ॲक्वायर करण्यासाठी, मर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स करावे लागतात. या सगळ्यासाठीसुद्धा वकिलांची गरज लागतेच. म्हणजे असं आपण म्हणू की प्रत्येक कामामध्ये वकिलाची गरज ही शक्यतो सगळ्या यांना लागतेच. आता इवन डॉक्टर्स वगैरे असतात, त्यांनासुद्धा खूप वेळेला वकिलांची गरज लागते. आता हॉस्पिटल्स असतात, हॉस्पिटल्सना वकिलाची गरज लागते. इनहाऊस वकील असतात किंवा अजून ते त्यांच्या पॅनलवर हे ठेवलेले असतात वकील, त्यांची गरज त्यांना लागते. कारण की काय, हॉस्पिटलविरुद्ध केसेस होतात, रिकव्हरीच्या केसेस असतात, मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस असतात. या सगळ्या केसेस हँडल करण्यासाठी सुद्धा त्यांना वकिलांची कायम गरज लागत असते. आता तसंच आपण जर का आपल्याकडे युनियन ऑफ इंडिया असेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल, या सगळ्यांनासुद्धा वकिलांची गरज लागतेच. मग त्याच्यासाठी काय असतं, त्यांच्यासाठी त्यांचे पॅनेल असतात. जसं की कॉर्पोरेशन असेल, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, या सगळ्यांना वकिलांची गरज असते. म्हणून त्यांचं पॅनल असतं. 10, 20, 25 वकील असतात आणि ते वकील त्यांची केस मांडत असतात आणि प्रत्येक वकिलाला केस अलॉट होत असते. एक केस या वकिलाला, एक केस या वकिलाला, अशा प्रकारे केसेस अलॉट होतात. म्हणजे इव्हन त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा कॉर्पोरेशनला रिप्रेझेंट करायला, सरकारला रिप्रेझेंट करायला किंवा अजून काही पब्लिक अंडरटेकिंग्स असतात त्यांना रिप्रेझेंट करायलासुद्धा वकिलांची गरज असते. तिथेही करिअर ऑपॉर्च्युनिटी असतातच. आता जसं की इव्हन क्रिमिनल लॉमध्ये सुद्धा पब्लिक प्रॉसिक्युटर असतात. या सगळ्या लोकांची पण स्टेटला गरज असते. कारण की केसेस, क्रिमिनल केसेस आपल्याकडे खूप केसेस असतात.
इंडिव्हिज्युअल लोकांना रिप्रेझेंट करायला लोक असतात, वकील असतात, पण जिथे स्टेट असते, स्टेटला रिप्रेझेंट करायला पब्लिक प्रॉसिक्युटरची गरज असते, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरची गरज असते. ही फक्त ट्रायल कोर्टातच गरज असते असं नाही. ट्रायल कोर्ट असतं, सेशन्स कोर्ट असतं, हायकोर्ट असतं, सुप्रीम कोर्ट असतं. या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारला रिप्रेझेंट करण्यासाठी वकिलांची ही गरज असते. म्हणून आपण जेव्हा वकील होऊन LLB करून बाहेर पडतो, तेव्हा आपण जर का विचार केला की करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला काही आहेत का, तर खूप करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला आहेत. आणि म्हणूनच आता आपण असं म्हणू शकतो की आधीचं लॉ फील्डमध्ये LLBला ॲडमिशन घेताना लोक विचार करायचे की आपण काय करायचं आहे, म्हणजे फक्त वकील होऊन आपण काय करणार आहे असा विचार करायचे. पण आता म्हणजे इतके विधी महाविद्यालय आपल्या पुण्यामध्ये झालेले आहेत, महाराष्ट्रात झाली आहेत, कारण की इतका स्कोप वकिलीचा वाढलेला आहे. त्यामुळे ही विद्यालयं आहेत, वेगवेगळे स्टुडंट्स ॲडमिशन घेत आहेत आणि कॉलेजातनं बाहेर पडत आहेत. म्हणून कारण एकच की करिअर ऑपॉर्च्युनिटी ज्या मी आत्ता सांगितल्या ह्या तर आहेतच, याच्याशिवाय अजून भरपूर अशा वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज या लॉ फील्डमध्ये आहेत. थँक्यू.